तुम्हालाही 2027मध्ये यूट्यूबर व्हायचं असेल तर आजचा ब्लॉग फक्त तुमच्यासाठी आहे. कारण यूट्यूबनं आता यूट्यूबर होणं कठीण करणार आहे. यूट्यूब चॅनल मोनेटायझेशनसाठी जो क्रायटेरिया होता ना, तर यूट्यूब पूर्णपणे बदलतं आहे. म्हणजे यूट्यूबर होणं आता कठीण होणार आहे. नेमकं कसं ते समजून घ्या. तर यूट्यूब चॅनल मोनेटाईज करायचं असेल तर 1000 सबस्क्रायबर पाहिजे तुमच्याकडे आणि 4000 तासाचा वॉच टाईम मागील 365 दिवसात म्हणजे एका वर्षात, किंवा 1000 सबस्क्रायबर आणि मागील 90 दिवसात तुमच्या शॉर्ट व्हिडिओवरती 10 मिलियन व्ह्यू पाहिजे. असे 2 क्रायटेरिया होते. कोणताही एक पूर्ण झाला म्हणजे तुमचं यूट्यूब चॅनल आतापर्यंत मोनेटाईज होत होतं. परंतु हा क्रायटेरिया यूट्यूब आता पूर्णपणे चेंज करणार आहे आणि हा क्रायटेरिया यूट्यूबने आता डबल केलेला आहे. आता नवीन क्रायटेरियानुसार तुम्हाला 1000 सबस्क्रायबर जे आहेत तर ते चेंज नाही होणार आहेत, परंतु जो 4000 तासाचा वॉच टाईम होता तो आता 8000 तासाचा केलेला आहे करणार आहे. आणि जे 10 मिलियन व्ह्यू होते मागील 90 दिवसात तर ते आता 20 मिलियन करणार आहे यूट्यूब. आणि हा बदल होणार आहे 1 फेब्रुवारी 2027 पासून. मला माझं स्वतःचं पहिलं यूट्यूब चॅनल मोनेटाईज करायला जवळपास 2.5-3 वर्ष लागलेली होती. आणि 4000 तासाचा वॉच टाईम पूर्ण करता करता आहे ना नाकात दम येतो. आणि आता हा 8000 तासाचा वॉच टाईम पूर्ण करणं म्हणजे खूपच कठीण होणार आहे. परंतु यामध्ये फायदा आणि तोटा या दोघी गोष्टींवरती आपण डिस्कशन करणार आहोत. आणि यातही हा जो क्रायटेरिया आहे या क्रायटेरियामध्ये जर का तुम्ही शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमाने तुमचं यूट्यूब चॅनल मोनेटाईज केलं तर तुम्हाला प्रत्येक 90 दिवसामध्ये कमीत कमी 10 मिलियन व्ह्यूज तरी आणावे लागतील तरच तुमचं पेमेंट रिलीज होईल. आणि जर तुमचं यूट्यूब चॅनल मोनेटाईज जरी झालं त्यानंतरसुद्धा तुम्हाला 365 दिवसात 1000 तासाचा वॉच टाईम पूर्ण करावा लागत जाईल आणि शॉर्ट व्हिडिओजवरती मागील 90 दिवसात 10 मिलियन व्ह्यूज हे आणावे लागत जातील तरच तुमचं यूट्यूब चॅनल कंटिन्युअसली मोनेटाईज राहील. अदरवाईज ते टेम्पररी तुमचं जे मोनेटायझेशन आहे तर ते थांबून देतील. तुम्हाला 90 दिवसाचा ग्रेस पिरियड भेटेल आणि मग त्यात तुम्हाला हा क्रायटेरिया पूर्ण करावा लागेल आणि तरच तुमचं यूट्यूब चॅनल मोनेटाईज राहील. म्हणजे जो विचार करत असेल की मला आता 2027मध्ये यूट्यूबर व्हायचं आहे तर तो व्यक्ती खचलाच असं समजून घ्या. पण हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच बनवला आहे की तुम्ही खचायला नको. त्यामुळेच मी सुरुवातीला बोललो जर तुम्हाला 2027मध्ये यूट्यूबर व्हायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आता 8000 तासाचा वॉच टाईम आहे किंवा 20 मिलियन व्ह्यूज आहेत तर याचा फरक कोणाला पडेल? जो व्यक्ती यूट्यूबर ज्याला व्हायचं आहे तो फक्त पैसे कमवण्यासाठी यूट्यूबर होतो आहे तर त्यावरती याचा परिणाम होईल. तो 5-6 महिने 1-1.5 वर्ष काम करेल आणि त्याच्याकडून जर का हा क्रायटेरिया पूर्ण झाला नाही तर तो लगेच यूट्यूब क्विट करेल, सोडून देईल आणि तो विचार करेल की आपल्याकडून हे शक्य नाही आहे. परंतु जे फॅशनेट आहेत ज्यांना खरंच अरे मला यूट्यूबर व्हायचं आहे आणि यूट्यूबर कशासाठी व्हायचं आहे, माझं फॅशन मला फॉलो करायचं आहे, मला ब्लॉगिंग करायची आहे, मला रेसिपीचं चॅनल बनवायचं आहे, मला काहीतरी वेगळंच चॅनल काहीतरी युनिक आणायची एखादी गोष्ट, किंवा मला टीचिंग करायची आहे, किंवा मला टेक चॅनल बनवायचं आहे, मला इन्फोटेनमेंट चॅनल बनवायचं आहे, मला फायनान्स चॅनल बनवायचं आहे. असे जे आहेत की ज्यांच्याकडे ऑलरेडी नॉलेज आहे फक्त ते नॉलेज त्यांना लोकांसोबत शेअर करायचे आहे आणि त्यांना पैशांसोबत किंवा यूट्यूब चॅनल मोनेटाईज होईल याबद्दल काही घेणं देणं नाही, त्यांना या गोष्टींचा काही परिणाम होणार नाही. तर त्यांच्यासाठी यूट्यूब बेस्ट आहे. आणि याने काय होणार आहे माहिती आहे का, जे फक्त टाईमपाससाठी किंवा पैसे कमवण्यासाठी यूट्यूबर होण्याचा विचार करत होते किंवा यूट्यूबवरती येण्याचा प्रयत्न करत होते किंवा करणार आहेत तर ती लोक आता यूट्यूबवरून गायब होतील. म्हणजेच एक विचार करायला गेलं तर कॉम्पिटिशन आता कमी होणार आहे. आणि जर तुम्ही मेहनत घेतली, कन्सिस्टन्सी ठेवली, रेग्युलर व्हिडिओ बनवत गेले, तुमच्या कंटेंटमध्ये दम असेल आणि तुम्हाला करायचं जे तुम्ही जर थांबलेच नाही तर मित्रांनो तुम्ही पाहिलं आहे रोनाल्डोसारखा व्यक्ती त्याने एका दिवसातच सर्व प्रकारचे प्ले बटन्स त्याला भेटलेले होते. मग जर का आपला प्रेझेन्स आपण सोशल मीडियावरती रेग्युलर व्हिडिओ बनवले तर त्याने 1 दिवसात केलं, कोण 1 महिन्यात करतं, तर आपण 1 वर्षात तर करू. आणि जर का तुम्ही 2027मध्ये यूट्यूब चॅनल तयार करण्याचा विचार करत असाल तर 2027ची वाट बघू नका. तुम्हाला यूट्यूब चॅनल आजच तयार करायचं आहे. जर माझा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला आत्ताच यूट्यूब चॅनल तयार करायचं आहे आणि तुमच्याकडे आता 5 ते 6 महिने शिल्लक आहेत. कारण जो मी क्रायटेरिया तुम्हाला सांगितला हा 1 एप्रिल
1 फेब्रुवारी 2027 पासून लागू होणार आहे. म्हणजे तुमच्याकडे 5-6 महिने आहेत आणि या 5-6 महिन्यात जर का तुम्ही मेहनत केली ना जीव तोडून, तर तुमचं यूट्यूब चॅनल मोनेटाईज होईल. आणि झालंच तर मग काही टेन्शन घेण्याचंच काम नाही. तुम्हाला फक्त एका वर्षात जो 1000 तासाचा वॉच टाईम आहे किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला 90 दिवसात 10 मिलियन व्ह्यू हे मेंटेन करावे लागतील. बाकी काही नाही. जर तुम्हाला यूट्यूबर व्हायचं असेल तर या तुम्ही मस्तपैकी यूट्यूबवरती. क्रिएटर मंडळी, आपला मराठी जी कम्युनिटी आहे तर ते आपण वाढवूया. आणि हे आपलं ब्लॉगिंग चॅनल आहे आणि हा व्हिडिओ काही टेक व्हिडिओ न होता फक्त म्हटलं चला सांगून देऊया आपल्या कम्युनिटीमध्ये पण, ब्लॉगिंगच्या कम्युनिटीमध्ये पण कोणी असेल ज्याला यूट्यूबर व्हायचं असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. हा व्हिडिओ मी आपलं टेक तिरमले याच्यावरती टाकणार होतो, परंतु म्हटलं चला आपल्या ब्लॉगिंग चॅनलवरती टाकूया. आपले ब्लॉग सध्या रेग्युलर येत जाणार आहेत. मी सांगून देतो रेग्युलर राहणार, परंतु माझ्याकडून काय रेग्युलर राहिलं जात नाही. परंतु मागे खूप सारी कारणं होती आणि असंच कारण मी तुम्हाला मागे 3-4 महिन्यापूर्वी पण दिलेलं, 1 वर्षापूर्वी पण दिलेलं. परंतु कसं आहे ना, माइंडसेट पूर्णपणे डिस्टर्ब झालेला होता. म्हणजे मी इकडे गावाकडून इकडे नाशिकला राहायला आल्यानंतरसुद्धा थोडंसं माझा हा जो इथे असतो ना तो जाम झालेला होता. परंतु आता एकदम व्यवस्थित रिलॅक्स आपले रेग्युलर ब्लॉग येत जातील. तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्याला यूट्यूबर व्हायचं आहे. कारण कसं आहे ना, सुरुवातीला मलासुद्धा लोक हसायची, काय व्हिडिओ बनवतो हा, मित्रांनो करतो हा. मित्रांनो करून मी आज या ठिकाणी आहे आणि यूट्यूबने मला काय दिलेलं आहे हे मी तुम्हाला एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला काय वाटतं आहे ते कमेंटमध्ये सांगा मला. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा. अविनाश तिरमले. बाय.